महाराष्ट्रात जे घडलं त्याला माजी सरन्यायाधीश चंद्रचूड जबाबदार असल्याची टीका विधानसभेच्या निकालानंतर संजय राऊतांनी केली होती। त्या टीकेला चंद्रचूड यांनी प्रत्युत्तर दिलंय। आपल्या कार्यकाळात 9 सदस्यीय खंडपीठ आणि 7 सदस्यीय खंडपीठाने महत्त्वाच्या घटनात्मक विषयांवर निर्णय दिले। एखाद्या राजकीय पक्ष किंवा व्यक्ती ठरवणार का सर्वोच्च न्यायालयाने कोणत्या याचिकांवर सुनावणी करावी? मला माफ करा, पण हा अधिकार सरन्यायाधीशांकडे असतो, असं प्रत्युत्तर चंद्रचूड यांनी दिलंय। माझ्या कार्यकाळात निवडणूक रोखे यावर निर्णय झाला, तो काही कमी महत्त्वाचा होता का, असा प्रतिसवालही त्यांनी उपस्थित केलाय। आपल्या राऊतांच्या आरोपावर चंद्रचूड यांचं ते नेमकं काय म्हणाले? आपल्या कार्यकाळात 9 सदस्यीय खंडपीठ आणि 7 सदस्यीय खंडपीठानं हा निकाल दिला होता, महत्त्वाचे घटनात्मक निर्णय दिले। एखादा राजकीय पक्ष किंवा व्यक्ती ठरवणार का सर्वोच्च न्यायालयाने कोणत्या याचिकांवर सुनावणी करावी? गेल्या 20 वर्षांपासून सर्वोच्च न्यायालयात अनेक महत्त्वाची प्रकरणं प्रलंबित आहेत। माझ्या कार्यकाळात निवडणूक रोखे यावर निर्णय झाला, तो काय कमी महत्त्वाचा होता का? कलम 6A च्या घटनात्मक वैधतेवर सुनावणी केली, हे सर्व मुद्दे महत्त्वाचे नव्हते का? राऊतांनी नेमकी काय टीका केली होती ती सुद्धा पाहूयात। या सगळ्याला जर जबाबदार कोणी असेल या महाराष्ट्रातल्या घडामोडींना, ते सरन्यायाधीश DY चंद्रचूड। देशाचं सुप्रीम कोर्ट ज्यांनी वेळेत निर्णय द्यायला हवा होता, आमदार अपात्रतेच्या संदर्भात, मग तुम्ही कशा करता बसलेला? 2.5-3 वर्ष तुम्ही निर्णय देत नसाल तर तुम्ही खुर्च्या कशा करता उभवताय? धनंजय चंद्रचूड माननीय उद्धव साहेबांनी सांगितलं त्याप्रमाणे ते उत्तम प्रोफेसर किंवा लेक्चरर म्हणून बाहेर भाषण द्यायला चांगले आहेत, पण सरन्यायाधीश म्हणून त्यांनी घटनात्मक पेचावर निर्णय देऊ शकले नाहीत। याबद्दल इतिहास त्यांना माफ करणार नाही। यानंतर राजकीय शोलेच्या आजच्या भागात इथेच थांबूया। उद्या परत भेटणार आहोत। पाहत रहा एबीपी माझा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।